हाय, हॅलो, जय जिनेंद्र आणि नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. तर आज व्लॉग करायचं कारण म्हणजे गेले 2 आठवडे व्लॉग येत नाही आहेत. त्याचंच कारण मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. गेले 2 आठवडे आमच्यासाठी फार इमोशनल गेलेले आहेत. अजूनही त्यातून बाहेर आलेलो नाही आहे. जसं मी लहानाची मोठी होत होते तसं आपल्या आजूबाजूची म्हणजे माझी आत्या, मावशी, काका, मामा, तर या सगळ्यांनी मला आई-वडिलांसारखं शिकवलंय. त्यांच्याबरोबर माझं घट्ट नातं आहे. तर आता काहीतरी हरवलंय, म्हणजे कोणीतरी हरवलंय असं वाटतंय. माझ्या मावशीचे मिस्टर प्रद्योत काका हे लास्ट वीकमध्ये आम्हाला सोडून गेले. मला रोज आठवण येतेय. आम्ही लांब आहोत, त्यामुळे खूप जास्त ती रिक्तता जाणवती आहे. मावशी, मुली ह्या डोळ्यासमोरून अजिबात जात नाहीयेत माझ्या. मला मम्मी धीर देते आहे की होतंय, घट्ट होतील, थोडा वेळ जाईल. तरी पण लांब असल्यामुळं मला असं वाटतंय की मी लवकर येऊन भेटून जावं. तर प्रद्योत काका यांचा माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक मोठ्या डिसिजनमध्ये ते माझ्याबरोबर होते. 12वी नंतरचे आपलं ॲडमिशन असतं, पुण्यामध्ये जाऊन प्रत्येक एक कॉलेजमध्ये जाऊन आम्ही हडपसर, कोथरूड, जे इंदिरा कॉलेज ह्याच्याजवळचं हिंजवडी वगैरे ह्या सगळ्या एरियात आम्ही 2 व्हीलरवरून मला ते प्रत्येक कॉलेजमध्ये घेऊन, प्रॉस्पेक्टस घेऊन, तिथले जे ॲडमिशन प्रोसेस असते ती करून, पुन्हा प्रत्येक ज्या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे त्यांचे फॉर्म आणायला जवळजवळ आम्ही 3 ते 4 दिवस ते माझ्याबरोबर फिरत होते. दुसरी वेळ म्हणजे जेव्हा मला जॉब लागला पुण्यामध्ये, तेव्हा पुणे हे नवीन होतं आमच्यासाठी. तर पुण्यामध्ये जॉब लागला तेव्हा ऑफिसला कसं जाणार, दुसऱ्या दिवशी काय रूट आहे. त्यावेळी तर कॅब्स, उबर वगैरे नव्हते 2011मध्ये. तर त्यांनी दाखवलं की हे शेअर ऑटो करा, इथून असं जावा. मी आणि माझी फ्रेंड होती. सगळं सामान आम्हाला शिफ्ट करायला मदत केली पुण्यात. जसं एक आपले वडील करतात त्याच प्रकारे त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत करायचे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा लग्नाचं माझं बघायचं चालू होतं, तेव्हा अनुपमसुद्धा मला पहिल्यांदा त्यांच्याच घरी भेटले. बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पण त्यांनी जातीनं मुलगा कसा आहे, सॅलरी केवढी आहे, कुठं राहतो, मला पनवेलमध्ये घेऊन गेले, घर बघून येऊया आपण. तर अशा प्रकारे ते माझ्या प्रत्येक मोठ्या डिसिजनमध्ये होते. तर आजचा जो व्लॉग आहे हा फक्त प्रद्योत काकांसाठी, त्यांच्या आठवणीसाठी. आणि काका आणि जे काही झालं हे खूप वाईट झालेलं आहे. पण अजूनही माझा हात थरथरत आहे. पण वी विल मिस यू काका. रेस्ट इन पीस.